समोरील एंडकडून म्हाडा एंडकडून गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक दुसरा आणि गोलंदाजीची जबाबदारी उमेश भोईरवरती आता मात्र असणार आहे. ओव्हर नंबर 2 घेऊन येतो उमेश. 5 षटकाचा सामना आहे आणि अगदी आपण पाहिलं तर पहिल्या 4 ओव्हरसाठी 20 मिनिटांचा वेळ दिला जाईल जीजी स्पोर्ट्स वाकण संघाला आणि त्यानंतर जर 20 मिनिटात ती 4 षटकं पूर्ण झाली नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर 30 सर्कलमध्ये वाढेल. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नियमानुसार ही स्पर्धा आपण पाहतो आणि अगदी या दमदार संघटनेचे दमदार अध्यक्ष आमचे विनोद पाटील यांचा आज वाढदिवस आहे. ग्रामस्थ शिरडोन आणि वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन तथा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य 5577 आमचे भरतदादा पाटील यांच्या वतीनं आदरणीय विनोद पाटील यांना वाढदिवसाच्या भरपूर सारा शुभेच्छा आम्ही देत आहोत. स्कोअर द विकेट कट करायचा होता. शॉट थोड गली रिजन मध्ये सिंगल प्राप्त केली जाते. नितीन पाटील एन्जॉय करतात सध्या ही मॅच. ऋषाल मात्रेचा कमबॅक फार महत्वाचा शिरडोन संघासाठी. जीजी स्पोर्ट्स वाकण विरुद्ध गावदेवी घेसर पहिली लढत उद्घाटनीय सामना मैदानामध्ये. आज पहिला दिवस स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होता त्यामुळे थोडा शेड्यूलमध्ये डिले झाला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चालला चेंडू. फिल्डर धावतात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार. मिळतील 4. सावकारने धावसंख्या आता 21 वरती 21. 2 स्कोरर अगदी आमच्या दोन्ही बाजूला. शिरडोन अगदी आपण पाहतोय सुंदर क्रीडांगण आझाद मैदान शिरडोन. याच क्रीडांगणावरती गतवर्षी आपण स्पर्धा पाहिली होती 2 दिवसीय स्पर्धा. खरं तर यंदाच्या हंगामामध्ये नाईट स्पर्धा देखील आपण आयोजित करणार होतो पण अगदी आपण पाहिलं तर सुयोग आणि आविष्कार सेकंड इनिंगला सुरुवात करतात त्यामुळे ती स्पर्धा आपण थोडी डिले केलेली आहे. विवेक कुठे आहेत? विवेक पाटील इन प्रोसेस मैदानात तर उतरलेले आहेत सध्या ते देखील. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. भोईर स्लॉट मध्ये ओव्हर द बॉल सेट. ग्रेट हिट. समोर ब्लॅक स्क्रीनला जाऊन धडकतोय चेंडू. अडवलाय. गुड फिल्डिंग. खेळाडू धडकला ब्लॅक स्क्रीनला पण चेंडूला मात्र त्याने बाहेर जाऊ दिले नाही. समोर बॉल टाकतायत तर गोलंदाज मग मिड ऑन आणि मिड ऑफ का ठेवला आता हा प्रश्न पडलाय. समोर लॉंग ऑन लॉंग ऑफ तुम्ही ठेवू शकता किंवा अगदी आपण पाहिलं तर फलंदाजांना वधी मिळाला. 4 धावा तब्बल धावून पूर्ण केल्या. एक्सिलेंट रनिंग बिटवीन द विकेट. शिरडोन गावात अगदी आपण पाहिलं तर पहिली बाईक ज्याने आणली आमचे ऋषाल म्हात्रे त्यानंतर आविष्कार पाटील गोटच्या मैदानावरती आणि त्यानंतर राज पाटील 3 बायकरमॅन शिरडोन गावात आहेत. षटक क्रमांक दरम्यान आपण पाहतो दुसरं मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर असताना 25 धावा धावपटलावरती. चांगली सुरुवात मी म्हणेन घेसर संघासाठी आणि घेसर संघ यंदाच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कारण खाडी सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी परास्त केलं श्री तिसाई चषकामध्ये. त्यानंतर गौरी शंकर गौरीपाडा या संघाला देखील परास्त केलं आणि अंतिम सामन्यामध्ये मला वाटतं देसाई संघाला त्यांनी मात्र परास्त केलं. ज्या देसाई संघाने अगदी आपण पाहिलं वाडेकर आणि चेंज द गेम वडवली सारख्या बलाढ्य संघांना स्पर्धेच्या बाहेर काढलं होतं. त्यामुळे क्रिकेट आहे इथे काही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी असं म्हटलं जातं. म्हाडा यांकडून पुन्हा एकदा भोईर. पुढचा बॉल मात्रेसाठी ऑन साइडला मिड विकेटला गॅप आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे आणि त्याचा फायदा घेणार. बॉल चालला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्रेनं मारलाय चौकार. मोठा फटका अगदी विचार केला तर अस्तिक षटकार अजूनही आलेला नाहीये पण ज्या प्रकारे बॅटिंग होतीये चौकारांवरती डील केली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये 3 या ओव्हरमध्ये देखील 3 म्हणजे 6 चौकार आतापर्यंत लगावले ज्यामध्ये 1 चौकार रवणाच्या बॅटमध्ये आणि 5 सूरज म्हात्रेच्या बॅटमध्ये. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 29 ऑन बोर्ड 29 धावा. यानंतर गावदेवी क्रिकेट संघ वडवली
आणि त्यांच्या विरोधामध्ये गणेश कृपा दिवा संघ कर्णधार इथे उपस्थित आहेत. त्यानंतर शेड्यूल जसा असेल ती माहिती तुमच्यापर्यंत दिली जाईल. विनर असेल की अगदी आपल्या लॉट वाईज मॅचेस असतील तुम्हाला माहिती दिली जाईल. पण दातिवली आणि निळजे ब आणि त्यानंतर हेदुटणे आणि स्कायरा 11 गावदेवी शिरडोन ब मध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सेम शेड्यूल मध्ये आपण जाणार आहोत. निशांत येतोय गोलंदाजी मार्कवरती कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. दोन्ही एंड वरून स्पर्धा खेळवली जाते. फार सुंदर ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. विकेट खेळपट्टीसाठी आमच्या संपूर्ण वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोनच्या सगळ्या खेळाडूंनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि कदाचित आज शिरडोन संघाला गोरेगाव नाईटमध्ये खेळावं लागू शकतं. त्यामुळे तयारीत राहा. शफल झाला होता दिलस्कूप करण्याचा प्रयत्न आणि नवनाथ असेच अनऑर्थोडॉक्स फटके खेळतच असतात. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर नवनाथच्या बॅटमध्ये आलाय अनऑर्थोडॉक्स चौकार. क्या बात आहे. शाहू मामाने नाश्ता आणलाय आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमला. आमची टेक्निशियन टीम असो किंवा आमची ऑफिशियल टीम असो. निशांत पुढचा बॉल. मिस टायमिंग बॉल हवे मध्ये. फिल्डर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत पण जज करू शकले नाही. निशांत भोईरनं गावदेवी चषक वडवली क्रीडांगणावरती काय अफलातून खेळ केला होता. विथ द बॅट अँड विथ द बॉल इक्वल कंट्रीब्युशन. 40+ आमचे जबरदस्त क्रिकेटपटू अगदी आपण पाहतो. आमचे रेवण काका असतील, आमचे कैलास दादा असतील. आगमन झालंय या आपण मंचावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. डीजे विजय मोकाशी मॅन फ्रॉम वडवली. या स्पर्धेसोबत ते नेहमी जोडले जात असतात पण यावेळेस फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. सैराट बैलाचे कट्टर समर्थक आहेत विजय आमचे. स्कोर झालेला तो एकंदरीत 36. निशांत आहेत बॉलिंग मार्कवर. 36 झालेल्या आहेत. एजी सरण आपण पाहतोय. आणि नागावचे श्रीनाथजी पाटील सर देखील आपण पाहतोय. एजी मात्रे सर म्हणजे आपण पाहिलं तर या क्रीडांगणावरती ते नेहमी असतात. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलंय. क्या बात आहे. अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चला थेट पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स नॉट अ स्विच हिट, इट्स अ स्वीट हिट. चौकार. 10 चेंडू आणि 27 वर 270च्या स्ट्राईक रेट बॅटिंग करतोय सूरज म्हात्रे. अजूनही डगआउट मध्ये आपण पाहिलं तर डावखुऱ्याचा विस्फोटक फलंदाज दुर्वेश मडवी आहे. त्यानंतर दीक्षित देखील ज्याने तिसऱ्या चषकामध्ये प्रत्येक वेळी चांगला फिनिशिंग टच दिला गेसर टीमला. दीप देखील एक विस्फोटक फलंदाज. बॉलर तयार. भोईर. मिस टायमिंग. लीडिंग एज. बॉल हवे मध्ये. शॉर्ट थर्ड. काय करतायत तो अंदाजच लावता आला नाही फिल्डरला. लेझी अप्रोच, कॅज्युअल अप्रोच मी म्हणेन तिकडे फिल्डरचा. आणि जीवनदान मिळालंय. कोणाला जीवनदान दिले? ज्या फलंदाजानं ऑलरेडी 27 धावा कुठल्यात. सूरज सारख्या फलंदाजाला जीवनदान द्याल तर अडचणी तुमच्या वाढतील. नवनाथसाठी आता बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण अनऑर्थोडॉक्स क्रिकेट सातत्यानं नवनाथ खेळतो. त्यासाठी डीपमध्ये बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग रिजनमध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल. समोर मिड विकेट आहे आणि स्ट्रेट लॉंग ऑन लेग फिल्डर. समोर लॉंग ऑफ आणि डीपमध्ये कव्हर तैनात करण्यात आला. पुढचा बॉल निशांत भोईर वळतोय ऑफ साईडला. स्ट्रेट बॅटनं डीप मध्ये किरण तैनात आहेत. कोणती मिस्टेक होणार नाहीये. चांगला झेल टिपला आणि पहिल्या विकेटच्या पतन दरम्यान मैदानाचा आतमध्ये धक्का क्रमांक पहिला नवनाथच्या स्वरूपात. वडवली असंघ इन ऍक्शन. मला वाटलं एजे मात्र इन ऍक्शन असतील पुढच्या मॅच मध्ये. प्रचंड सरावामध्ये ते आहेत यंदाच्या हंगामात. 3 ओव्हरचा खेळ दरम्यान पूर्ण झाला. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 41 धावा धावपटलावरती आणि मी
उल्लेख केला तो फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7 बॉलमध्ये वैयक्तिक 13 धावांचे खेळ साकारत असताना कॅप्टन नवनाथ मैदानाच्या बाहेर येतात. पाण्याची मागणी केली. चला 12वे खेळाडू सूरज जरा पहिले सांगा अशी त्यांची मागणी आहे. 3 ओव्हर नंतर 12व्या खेळाडूने जायला हवं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला यावेळेस. स्विंग अँड मिस डॉट बॉल. करण बॉलिंग मार्क मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. करणचा वापर केला जातोय ओव्हर नंबर 4 मध्ये. चौथा विकल्प येतोय बबलू पाटील. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये जित भोईर 16, त्यानंतर 13 उमेश भोईर, मग 12 निशांत भोईर आणि आता करण भोईर. गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला आडव्या बॅटर फटका सजवला. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. 2 धावा मिळू शकतात का पाहायचं. सिंगल मध्ये समाधान मानावं लागेल. लेफ्टी बॅटर सध्या स्ट्रायकिंग इन वरती. वयाच्या 17व्या वर्षी बदलापूरच्या स्पर्धेमध्ये ज्याने 2 व्हीलर बाईक आपल्या नावावरती केली होती तो फलंदाज दुर्वेश मडवी सध्या दाखल झाला मैदानामध्ये. 44 नाबाद खेळी साकारले होते श्रीतीसाई चषकामध्ये पहिल्या मॅच मध्ये. अनिल बघा किती मेहनत घेत आहेत. बॉलर तयार पुन्हा एकदा. करण खोला टाकण्याचा प्रयत्न. लो फुल टॉस ड्राईव्ह केला. थोडी मिस्टेक झाली. सिंगल मिळेल. सेकंडचा कॉल. दुर्वेश धावलाय आणि सूरजने होकार दिला. 2 मिळतात. सूरज महत्वाचा खेळाडू आहे संघाचा. सूरज ऑलराऊंडरची भूमिका साकारतो. 2 षटका हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावरती असते आणि त्यासोबत ॲज अ ओपनर बॅटर म्हणून त्याची भूमिकाही महत्वाची. आणि या मॅच मध्ये त्याने तो रोल पेश केला. 30 धावा जवळपास त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुर्वेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पूर्णपणे बॅटची ग्रीप चेंज केली होती त्याने. स्टान्स बदलले होते अक्षरशः. हा कॉन्फिडेंटली स्ट्रोक खेळतो दुर्वेश. 22 एकर कोला मैदानावरती आपण त्याला पाहिलं. असाच त्याने फटका खेळला. बॉलर रनअपवरती जेव्हा आला तेव्हा तो पूर्णपणे रायटी स्टान्सला उजव्या हाताच्या फलंदाजी स्टान्स घेऊन उभा होता आणि त्यानंतर कॉन्फिडेंटली त्याने स्ट्रोक एक्झिट केला होता. षटकार ठोकला होता तेव्हा. पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. बिग हिट करायचा होता पण संपर्क हवा तसा झाला नाही. बॅटची हलकीशी कडा लागली. पाटील सरांचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी सिंगल धावसंख्या सिंगलने पुढे. टोटल स्कोर कार्डवरती आस्तिक पाटील आम्हाला माहिती देतील. 45-45. शेवटचा चेंडू षटकातला आपण पाहतो. अवघ्या 4 धावांचं हे षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. इकॉनॉमिकल, अचूक, भेदक, आक्रमक गोलंदाजी या ओव्हरमध्ये. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जे काही कमावलं होतं घेसर संघाने या ओव्हरमध्ये मी म्हणेन ते गमावलं. कारण गोलंदाजांवरती एक दबाव निर्माण झाला होता पहिल्या 3 ओव्हरमध्ये की 12हून अधिक धावा बनत होत्या. 14, 13, 12 नाही. लास्ट बॉलवरती देखील ऑन ड्राईव्ह केला जातोय. फिल्डर डीप मध्ये तैनात आहेत. फार वेगानं किरण पोहोचला. 2 धावा मिळण्याचा प्रयत्न केला होता मिळवण्याचा आणि 2 धावा मिळाला देखील. ओव्हरची झाली समाप्ती. या ओव्हरमध्ये आला 6. षटक क्रमांक 14 झालाय. पूर्ण एंड ऑफ दी 4th ओव्हर. धावसंख्या धावपटलावरती 47. 47 धावा.
परत यार ओव्हर नंबर 5 अंतिम षटक आणि निशांचा वापर केला जाईल. ऑनड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय आणि तत्पूर्वी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता करणचा. बाल बाल बचे म्हणावं लागेल. बॅटरी देखील करणने चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 6 धावांचं इकॉनॉमिक षटक त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. निशांत येतो बॉलिंग मार्कवर. अंतिम षटक शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक झालं म्हटलं जातं. मडवी ड्राईव्ह करतो. मडवी देखील पुन्हा लॉंग दी कार्पेट. बॉल चालू डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला. फिल्डर तकडे तैनात आहेत. 2 धाव मिळतील. आज चांगली रनिंग विरुद्ध विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये कॉर्डिनेशन, कॉलिंग चांगले, ताळमेळ चांगले आणि 50 अप. अभिनंदन. गावदेवी केसर संघ 51 धावा फटकावरती आपण पाहतोय. बबलूची आपल्याकडे सुरुवात झाली होती असं वाटलं होती 60, 65, 70 पर्यंत संघ पोहोचेल, पण त्यानंतर करणचं अवघ्या 6 धावांचं षटक आणि ते पाहिलेलं स्वप्न जणू काही चकनाचूर झालं आणि आता फक्त 51. त्या ओव्हरमध्ये कदाचित 12 ते 15 धावाला असं मी म्हणेन चांगली टोटस सेट झाली असती. यावेळेस ऑन साईडला घेतोय पुन्हा 2 धावांचा मानस. धाडस देखील आणि 2 धावा मिळतील. दुहेरी धावांना प्राधान्य दिले पण निशांतने कुठेही मोठा फटका खेळू दिला नाही. या संपूर्ण डावात एकही षटकार अजूनही आलेला नाहीये. चौकार जरूर भरपूर आले पण षटकार आलेला नाहीये. सूरज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतात. सूरज धावले भरपूर. हा चांगली कसरत झाली आहे मॉर्निंग सेशन मध्ये. दक्षित आलाय. धावसंख्येचा विचार केला तर अवघ्या धावफलकावरती धावा 53 लागल्यात. बॉलर तयार. फटका चांगला लॉप केलाय. लॉपटेड हिट. मडवीनं मारला आता यावेळेस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. डावकुऱ्या त्याचा विध्वंसक फलंदाज दुर्वेश मडवी आणि त्याचा बॅटबंद. या स्पर्धेतील पहिला षटकार. चला ना गबरेश पाटील, प्रणव पाटील, प्रत्येकाने जरा आपली जबाबदारी घ्या ना व्हॉलेंटिअरची. राजू बघा किती मदत करतात विजय मोकाशीला. राजू पाटील सुयोगचे निकटवर्ती आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटका ठोकला नुकताच दुर्वेशनं. समोरच्या दिशेनं लॉप केलाय. स्ट्रेट हिट अँड ॲब्सोल्युटली ग्रेट हिट ओव्हर द बॉलर सेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा मधोमध ठोकला. आणखीन एक दुर्वेश मडवी नावाचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बॅक टू बॅक 2 मोठे हिट आपल्याला पाहायला मिळाले. दुर्वेशच्या बॅटमधून सलगचे 2 षटकार आणि या 2 षटकांनी धावसंख्या वेगाने पुढे. आपण जी धावसंख्येची चर्चा करतो तो 65 पर्यंत हा संघ आता पोहोचलाय. कुठेतरी करणच्या ओव्हरमध्ये 5 ते 6 धावा कमी आल्या. फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या. ओ भरपूर दूर ठेवलाय, भरपूर दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा. पहिली एक्स्ट्रा रन वाकण संघाच्या गोलंदाजाने खर्च केली. मागील अगदी आपण पाहिलं 29 बॉल मध्ये एकही एक्स्ट्रा नाहीये. 22 नाही, लेग बाईस नाही, व्हाईट बॉल नाही, नो बॉल नाही. पहिली एक्स्ट्रा रन निशांत भोईर खर्च करतो. ज्या निशांतने 12 धावांचा फक्त षटक हाताळला आणि नवनाथला बाद केलं होतं. विकेट करण्याचा प्रयत्न. फिल्डर भरपूर दूर राहिलेत कारण बॉल अडवू शकले नाही. 2 मिळतात. तिसरीचा प्रयत्न करायला हवा होता. दुर्वेश कदाचित थकलाय की काय. विकेटला महत्व आहे कारण कल्याण डोंबिवलीचं एक ग्रामीण क्रिकेटर. प्रथमतः विकेट त्यानंतर टॉसला महत्व दिलं जातं. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 68 आणि 69 धावांचं टार्गेट सेट केलंय ते जीजी स्पोर्ट्स वाकण संघासमोर. चला टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करून घेऊयात. दोन्ही संघांचे संघनायक
आणि 2 धावांची पेनल्टी देखील ते ऍड होतील. म्हणजे धाव फलक आता किती बरं 70 झाले. 71चं टार्गेट असेल कारण जे जे स्पोर्ट्स वाकन आपला 12वा खेळाडून आहे त्या कारणास्तव 2 धावांची पेनल्टी आहे. सो 70 झालेले आहेत. 71चं टार्गेट वडवली संघाचे संघाकडे आलेले आहेत आणि दिवा संघाचे देखील आलेले. टॉस केला जाईल. अनंत दादांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते पण टॉस करायचा आहे. चला दोन्ही कॅप्टन तिकडे उपस्थित आहेत. टॉस करून घेऊया. चला गणेश कृपा दिवा संघ गावदेवी क्रिकेट संघ वडवली आणि गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करतोय. नाणेफेकीचा कौल केला जाईल. अनंत दादा आपल्या सोबत आहे. त्यांच्या शुभास्ते आपण करतो टॉस. टॉस कंप्लीट झालाय. गावदेवी क्रिकेट संघ वडवली याने जिंकला टॉस आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तत्पूर्वी आपण पाहतोय टार्गेट इथे एकंदरीत 71 धावांचं असेल. काय घडेल का बिघडेल धावतोडणे ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन आणि मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करतो आमचे सहकारी समालोचक तुर्भेगावला बिलॉंग करतात आणि गेली कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने दमदार समालोचन ते करतात. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा जोडले गेले ते आम्हाला अर्थातच साई पाटील सर तुर्भे यांचा आवाज ऐकूया. खेळाच्या उत्तरार्ध म्हणजे 71 धावांची गरज आहे जीजी स्पोर्ट्स वाकनला. काय घडेल का बिघडेल ऐकूया साई पाटील तुर्भे सरांच्या शुभवाणीतून. हॅलो. थँक्यू प्रथमेश. हम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. प्रथमतः गणरायाला वंदन करू. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवराय आणि राजे छत्रपती शंभूराय यांना त्रिवार मानाचा मुजरा. उपस्थित लाडके क्रीडा रसिक, उपस्थित मान्यवर आणि या स्पर्धेत खेळणारे तमाम क्रीडा स्पर्धक या सर्वांचं मी साई पाटील सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. स्पर्धा पाहता आपण वीर बजरंग शिरडोन आयोजित वीर बजरंग शिरडोन चषक 2026 हे पर्व नव्या वर्षामध्ये नवीन पर्व आपल्याला अनुभवायला मिळतंय. मॅच क्रमांक 1 अर्थातच जीजी स्पोर्ट वाकळण ज्यांनी टॉस जिंकला, प्रथमतः फिल्डिंग केली. 2 धावसंख्येची पेनल्टी देखील त्यांना लागली कारण की 12 प्रतिनिधी नव्हता. त्या कारणास्तव 69 बांधल्या, 68 बांधल्या होत्या. त्यानंतर 2 ऍड झाल्या. 70 आणि 71चं टार्गेट. 2 विकेट गमावले होते गावदेवी गेसरनं प्रथम बॅटिंग करत असताना. जबरदस्त खेळ. सुरुवातीला आपण सूरजला पाहिलं, साथीनं नवनाथचं योगदान आणि अंतिम टप्प्यात दुर्वेशनं ठोकलेले षटकार त्यानं डाव सेट झालाय. पहिलाच बॉल बॉलच बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉल मध्ये प्रयत्न चांगला झाला. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण दक्षितला पाहतोय. सुरुवात चांगली झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 ताकदवर फलंदाज आपण जीजी स्पोर्ट वाकळणचे पाहतो. एका बाजूनं जीत भोईर, खर तर शूरवीर म्हणून त्याची ओळख आपण पाहतो आणि साथीनं किरण म्हात्रे वेल फिनिशर म्हणून त्याची भूमिका आपण पाहायचो. परंतु आता संघामध्ये बरेचसे खेळाडू उपस्थित नसतात, त्या कारणास्तव त्याला मात्र प्रमोट केलं आणि सलामीसाठी आपण किरणला पाहतोय. दक्षित पुढील बॉल लॉब करायचं होतं. टेकन विकेट डाऊन. किरणला पारतावा लागेल वैयक्तिक 0 आणि सांघिक 1 वरती हा पहिला धक्का पाठलाग करत असताना जीजी स्पोर्ट वाकळणला.
जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर आझाद मैदान श्रीगोंदा आणि ह्या मैदानावरती मागील 2 दिवस देखील स्पर्धा आपण पाहिली होती. आता देखील 2 दिवस स्पर्धा पाहणार आहोत आणि येत्या कालखंडामध्ये देखील 40+ क्रिकेट पाहणार आहोत. कल्याण डोंबिवली म्हटलं तर क्रिकेट सातत्यानं दररोज क्रिकेट मी तरी म्हणेन ॲट अ टाइम 4 ते 5 ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळतात. सध्या तरी टेनिस बॉल क्रिकेटचा वाढता क्रेज आपल्याला पाहायला मिळतो आणि अनेक ठिकाणी स्पर्धा सातत्यानं पाहायला मिळतात. 2 संघ सध्याच्या घडीला जे खेळतात, ज्या पद्धतीनं आमच्या प्रथमेश यांनी देखील उल्लेख केला होता की जबरदस्त फॉर्मात आपण घेसरला पाहतोय, परंतु तितकाच चांगला फॉर्म जिजीस्फोट वाकड्यांना देखील दाखवला. हंगामाची सुरुवात जरूर संघर्षमय होती, परंतु अगदी शेवटाकडे येत असताना 2025ला जबरदस्त स्पर्धा गाजवली. मालिकावीरचा मानकरी ऋषी भोईर राहिला होता सिद्धी करवळेच्या मैदानावरती. त्यानंतर दातेरीच्या स्पर्धेमध्ये घवघवीत यश या संघानं देखील मिळवलं होतं. मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनसाठी आता उमेश भोईर. दक्षित पुढील बॉल, चांगला चेंडू, अप्रतिम लेंथ आणि लाईन पाहायला मिळते. घेसर संघ म्हटलं तर गोलंदाजी नेहमीच उजवा पक्ष दाखवताना आपण या संघाला पाहतोय. ज्या पद्धतीने आपण सूरजला पाहतोय साथीनं सध्या दक्षित गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं महत्वाचं षटक, कारण की मोठं टार्गेट सेट आहे. पॉवर प्ले मध्ये जर धावा खर्च झाला नाहीत तर कदाचित त्या मॅच वरती शिकंजा कसला जाईल तो टीम घेसरकडनं. वर द विकेट पंचांना पार करून पुढील बॉल, इथे जे आहे विकेटची चान्सेस आणि यष्टीरक्षकाने चुकी केली नाही. सेकंड विकेट डाऊन, परतावं लागेल उमेशला देखील. सलग सलग सफलता जरूर ह्या पहिल्या षटकात मी तरी म्हणेन, कारण की विकेट टिकवायचा आणि सोबत धावा देखील आल्या पाहिजेत. नवीन फलंदाज करण भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग त्याच्याकडनं देखील अपेक्षित असेल, कारण की गोलंदाजीमध्ये दमदार त्याचं एक षटक पाहायला मिळालं. एकमात्र यशस्वी गोलंदाज मी तरी म्हणेन, फक्त 6चं षटक त्यानं फेकलं होतं. अन्यथा पॉवर सर्कलमध्ये जीत भोईरला मार बसला होता 16. त्यानंतर उमेशनं देखील 13. त्यानंतर निशांतनं प्रयत्न केला, सेकंड स्पेलमध्ये देखील तो आला होता, परंतु एकंदर 2 षटकामध्ये तो देखील महागडा आपल्याला पाहायला मिळाला. या हंगामात त्याची गोलंदाजी चांगली पाहायला मिळते, परंतु आज नावाला साजेसं कार्य त्याच्याकडनं झालं नाही आहे. मोठं टार्गेट चेस करायचं, आता पूर्ण जबाबदारी असेल ती जीत भोईरच्या खांद्यावरती. करण भोईर ऑन स्ट्राईक, दक्षित एका बाजूने कॉमेंट्री बॉक्स एंड कडून षटक क्रमांक 1 लॉप करायचा होता, लाईन मिस केली. 1 मोर डॉट. बिंदी बॉल सतत पाहायला मिळतात. षटकातील जर आपण चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडू समाप्त झालेत आणि धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त 1च धाव. हा जबरदस्त गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करावी याचं सध्या उदाहरण सेट करत असताना दक्षितला आपण पाहतोय. 1 टू गो, शेवटचा चेंडू. पुन्हा टेकन विकेट डाऊन. ओव्हर हॅट्रिक, अर्थातच षटकामध्ये 3 विकेट पूर्ण करत असताना एक गोल्डन जुगली षटक दक्षितचं पाहिलं आणि पूर्णतः पहिल्या षटकामध्ये डॉमिनेट करत असताना जीजीस्फोट वाकळणला बॅकफुटला ढकलण्याचं काम केलंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, धावफलकावरती 1 आणि गडी गमावले ते तब्बल 3. शांत असं वातावरण, फक्त 1च धाव धावफलकावरती. तब्बल 71चं लक्ष होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पॉवर सर्कल महत्वाचं होतं. मी तरी म्हणे पॉवर प्ले मध्ये सुरुवात जर दमदार झाली असती तर मॅच मध्ये जरूर अग्रेसर पाठलागाच्या दिशेने आपण वाकळणला पाहिलं असतं. तसं घडलं नाही आणि खास करून स्ट्राईक पासून दूर राहिला होता तो जीत भोईर, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. 1 मॅन आर्मी, अनेकदा त्यांनी सामने जिंकवलेत देखील, पण तो आता पुन्हा त्याच्याकडेच नजरा केलेल्या असतील संपूर्ण प्रेक्षकांच्या, की आता येणारे 24 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 70 धावसंख्येची. आतापर्यंत या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीटला सध्या तरी मी म्हणेन गावदेवी घेसरला आपण पाहतोय. बॅटिंग मध्ये जबरदस्त खेळ, त्यानंतर गोलंदाजीमध्ये दक्षितनं दाखवलेला आत्मविश्वास आणि त्यानंतर आता सेकंड ओव्हर मध्ये आपण दुर्वेश मडवीला पाहतोय. अष्टपैलू खेळाडू, सातत्यानं चर्चेत. टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर जिथनं कारकिर्दीला सुरुवात केली तिथनं फॉर्म मध्ये पाहिलं होतं. थोडीशी इंजरी झाली होती मधल्या कालखंडामध्ये, तेव्हा थोडासा स्ट्रगल केला होता दुर्वेश मडवीनं, परंतु त्यानंतर पुन्हा त्याची वापसी क्रिकेट विश्वात पाहायला मिळते. हलक्या आता नसीब करण्याचा प्रयत्न. तर जीत भोईरची कला आपण अनेकदा पाहिली आहे. या खेळाडूमध्ये भरपूर कौशल्य आहे, अनेक फटके त्यांना सातत्यानं दाखवलेत. खास करून स्विच हिट असतील, पायडल स्वीप असतील, डाऊन दी ग्राउंड, मैदानाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये खेळणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कारण की काही खेळाडू स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रॉंग असतात,
परंतु 20 मध्ये कदाचित त्यांची कमजोरी पाहायला मिळते. परंतु हा एकमात्र फलंदाज मी तरी म्हणून सध्याच्या घडीला काही जे खेळाडू आपल्याला ISPL मध्ये खेळताना पाहायला मिळतात परंतु जित भोईरचं नाव तिथे नसतं हे देखील कधी कधी खंत वाटते. कारण की ज्या पद्धतीनं त्याला कारकीर्द सजवली पूर्ण आयुष्यभर ज्याचा खेळ आपण पाहिलाय परंतु गावासाठी खेळणं खास करून तो जास्त पसंत करतो आणि त्या कारणास्तव मी तरी म्हणेन. कारण की कधी कधी ओपन हाफच्या जिथे स्पर्धा होतात तिथे आपण खेळल्यानंतर नेहमीच काही जे पॅकर्स असतात पुरस्कर्ते असतात त्यांच्या नजरेस आपण येतात परंतु गावाला प्रथम प्राधान्य नेहमीच जित भोईरनं दिलंय आणि आज देखील गावासाठी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहू शकाल. एक धाव धावफलकावरती आणि या 1च्या मदतीनं धावफलक 4 वरती. मैदानाच्या आतमध्ये आता प्रीतला आपण पाहू शकाल. क्षमतावान हा देखील खेळाडू या हंगामात चांगला खेळ प्रीतनं केलाय परंतु आज जबाबदारी वाढली आहे. मोठं लक्ष आहे आणि खरं तर संघ अडचणीत आहे आणि या अडचणीला संधी मानावी लागेल आणि संधीचं सोनं करावं लागेल प्रीतला. दुरेश मडवी समोर प्रीत फटका तर चांगला आहे. प्रॉपर टायमिंग की टायमिंगचा पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक येतोय. झेल ड्रॉप झालाय. संधी मिळाली आहे ती पुन्हा एकदा प्रीतला. समोरच्या दिशेला हे क्रीडांगण अगदी क्लिअर करायचं होतं. या अगोदर देखील पहिल्या सत्रामध्ये आपण प्रथमेश ठाकूरचा आवाज ऐकला तेव्हा त्यानं म्हटलं होतं की पूर्वार्धामध्ये षटकार येत नाहीत. अंततः 2 षटकार दुर्वेशनं दाखवले परंतु हे क्रीडांगण प्रॉपर आहे. काही ठिकाणी जर आपण विचार केला तर सध्या ज्या पद्धतीचे अगदी उचली घेणारे चेंडू पाहतो ज्यामध्ये सिक्सरचे बॉल असतील किंवा कॅप्टनचे परंतु तिथे जर क्रीडांगण शॉर्ट असेल तर गोलंदाज खरं तर नेहमीच स्ट्रगल करताना पाहायला मिळतात परंतु इथे तसं नाही आहे. अगदी दमदार खेळपट्टी आणि प्रॉपर क्रीडांगण मी तरी म्हणेन आणि या गोष्टी गरजेच्या आहेत. अन्यथा जेव्हा अगदी बॅट्समनच्या फेवरमध्ये ग्राउंड देखील असतो तेव्हा मात्र भली मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी गोलंदाजी करताना बरेचसे गोलंदाज कधी कधी अगदी धाजावत नाहीत मी तरी म्हणेन. परंतु अशा मोमेंटला एक चांगलं क्रीडांगण आणि तिथे चांगली स्पर्धा सध्या तरी घडत असताना प्रयत्न चालू आहे. सिंगल डबल न डावाला पुढे नेतात परंतु लक्ष मोठं आहे. रिव्हर्स खेळायचं होतं. फटका फर्स्टला मिस टायमिंग. झेल खाली 2-2 क्षेत्ररक्षक कॉल नव्हता परंतु सावरलंय आणि झेल टिपलाय आणि संपला खेळ. जीतचा एकमेव अशा अपेक्षा होती कारण की मोठं लक्ष पार करण्यासाठी जीतला लढाई करायची होती. अशा मोमेंटला तो देखील झाला बाद आणि आता संघ अडचणीत सापडलाय. 4था धक्का पाठलाग करत असताना जीजी स्पोर्ट वाकळणला. नवीन फलंदाज निशांत भोईर मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही आता नौखे फलंदाज पाहायला मिळतील. ह्या हंगामात खेळ दोघांनी चांगला केला परंतु आता काय घडेल. चांगला चेंडू होता अगदी समोर. क्लीन प्लम LBWच्या माध्यमातून आल्या पावली माघारी यावं लागेल. ते निशांतला देखील धक्का 5वा. निम्मा संघ आता पवेलियन कक्षात. दुसऱ्या षटकाचा देखील खेळ पूर्ण झाला. पॉवर प्लेची दोन्ही षटकं समाप्त झाली. ज्या पद्धतीनं धावसंख्येची अपेक्षा होती त्या धावा पाहायला मिळत नाहीये. या षटकात दुर्वेशनं देखील फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवले. 2 षटकात निम्मा संघ गारद देखील झाला. आता नवीन फलंदाज इनेट क्रमांक 7 वरती आपण पाहतोय तो मनोज आणि प्रीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी सध्या तरी आपण गावदेवी घेसरची पाहतोय. मॅच वरती पूर्णतः आता वर्चस्व दाखवून देत असताना फ्रंट फुटला आपण गावदेवी घेसरला पाहू शकाल. 2 ऑफिशियल सध्या तरी चांगलं कार्य त्यांचं देखील पाहायला मिळतं. आमचे AG म्हात्रे आणि सोबत श्रीनाथ पाटील मॅन फ्रॉम नागाव हे 2 दिग्गज खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द आपण पाहिली होती. खरं तर आज देखील 40+ माध्यमातून ते खेळत आहेत परंतु आज पंचांची भूमिका पूर्ण करत असताना आपण त्यांना पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती वन्स अगेन सेकंड ओव्हर वैयक्तिक आणि सांघिक 3रं दक्षितला आपण पाहू शकाल. आता राऊंड द विकेटनं आडव्या बॅटनं बॉलला टर्न केलंय. मिड विकेट आणि कॉर्नरचे दोन्ही क्षेत्ररक्षक पुढे सरकले. बॉलला अडवतील तोपर्यंत फक्त सिंगल. दिल्ली काफी दूर आणि आम्ही नेहमी म्हणतो की
दूरचा पल्ला आपल्याला कमी वेळेत गाठण्यासाठी हवाई सफर जसा फ्लाईट न करावा लागतो, अगदी आता हे धावसंख्येचं गणित सोडवण्यासाठी देखील हवाई हल्ले एरियल रूटनं फटके दाखवावे लागतील. लॉफ्टेड स्ट्रोक गरजेचे आहेत. संघ अडचणीत आहे. अशा मुवमेंटला मात्र नितांत गरज असेल ती चौकार षटकारांचीच. फिल्डिंगमध्ये परिवर्तन, रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती फक्त धावा पाहायला मिळतात, त्या 8 धावा. पहिल्या षटकात फक्त 1 दक्षितनं खर्च केली होती, त्या अनुषंगानं पुन्हा त्याचा वापर झालाय आणि आता दुसऱ्या षटकात वैयक्तिक तो पाहायला मिळतो. आता ओव्हर द विकेटनं चांगला चेंडू हलक्या हातानं फक्त पुश करता असताना केवळ सिंगल डबलनं काम बनणार नाही. या क्षेत्ररक्षक जरूर दूर होते. लॉंग ऑन मध्ये मिड ऑन पर्यंत पोहोचतील तोपर्यंत पुरेसा अवधी होता. 1 धाव इथे कंप्लीट करण्यात येत आहे. नेक्स्ट मॅच गावदेवी वडवली हा संघ पाहायला मिळेल आणि विरुद्ध श्री गणेश कृपा दिवा हा संघ आपण खेळताना पाहू शकाल. खरं तर दोन्ही संघांचं कौतुक करूया. अगदी वेळेत हे दोन्ही संघ उपस्थित होते. टॉस देखील त्यांच्यामध्ये झाला. वडवलीनं टॉस जिंकला, ते फिल्डिंग करणार आहेत. तर दिवा संघ पहिल्या कक्षाच्या दिशेनं आपण लगेच यायचं आहे, कारण की बॅटिंग आपल्याला करायची आहे. इथे देखील खेचायचं होतं आडव्या बॅटनं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, ओव्हर थ्रो झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सफल होईल. हार्दिक घेसरला देखील माहित आहे सिंगल डबलनं आपल्याला काही फरक पडणार नाही. मोठं लक्ष आहे पाठबल गोलंदाजांसाठी. फलंदाजांनी मोठं उभारलंय आणि त्या कारणास्तव आता गोलंदाजांवरती देखील तेवढंच दडपण नाहीये. मॅच मध्ये सध्या तरी एकतर्फीपणा आपण पाहतोय. 2 दिग्गज संघ होतं खरे तर कल्याण डोंबिवली क्रिकेटचा. आपण जर विचार केला तर नेहमीच्या दोन्ही संघांची चर्चा आपण पाहतोय, परंतु आज चर्चेला साजेसा खेळ वाकड्यांचा झाला नाहीये. झेलची शक्यता टिपलाय झेल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध आणि संपलाय खेळ प्रीतचा देखील. अकरा धावा धापडकावरती 60 धावसंख्येची तब्बल अजूनही आवश्यकता. षटक क्रमांक 3 आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 विकेट वैयक्तिक दक्षितनं आपल्या नावावरती केले. अथर्व नवीन फलंदाज. आमच्या समोर 2 गुणसंख्या लेखक, एका बाजूला बबलूला आपण पाहतोय आणि सोबत आस्तिक आणि DTC ही लाईव्ह वाहिनी या ठिकाणी कार्यरत आहे. या वाहिनी अंतर्गत जे प्रेक्षक घरबसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतायत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. नवा ॲक्टिव्ह क्रिकेट पुढील बॉल. फुल लेनचा चेंडू हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह करत असताना मोठ्या फटक्यांची गरज, परंतु आतापर्यंत विचार केला तर एकही चौकार आणि षटकार ह्या उत्तरार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही. या गोलंदाजांचं वर्चस्व जरूर या पूर्ण सत्रामध्ये पाहायला मिळालं. 12 धावा धावफलकावरती अजूनही चेस जर पाहिलं तर 59 आवश्यक आहेत. अंतिम बॉल. पुन्हा एकदा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑफसाईडला ऑफ ड्राईव्हचा फटका अलॉंग दी कार्पेट. हा चेंडू गरंगळत चाललाय. पुन्हा मिळेल ती फक्त सिंगल. 3रं षटक कंप्लीट झाले. 3ऱ्या षटकानंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या फक्त 13 आणि गडी गमावले ते तब्बल 6. जरूर मालिकेवरची चर्चा नेहमीच होत असते स्पर्धेत. ह्या ठिकाणी देखील स्पायसिकल आपल्याला पाहायला मिळेल. जरूर सध्या तरी टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला देखील सुखाचे दिवस आलेत असं मी म्हणेन. ज्या पद्धतीनं पारितोषिक, कॅश प्राइज असतील, करंडक असतील आणि वैयक्तिक पारितोषिक देखील आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये LED TV, काही ठिकाणी कूलर असतील, काही ठिकाणी फ्रीज पाहायला मिळतात, तर काही ठिकाणी मोटारसायकल अर्थात बाईक, तर काही ठिकाणी 4 व्हीलर देखील पाहायला मिळतात. अशी इंडिव्हिज्युअल मोठी पारितोषिक आता टेनिस बॉल क्रिकेट विश्वात देखील आलेत. षटक क्रमांक 4 सूरज मात्रेला आपण पाहतोय. एक जादुई गोलंदाज. सूरजचा वापर पडलाय, बॉल बाहेर निघालाय. हे वैशिष्ट्य नेहमी सूरजनं दाखवलंय. खरं तर आज 4थ्या षटकात आपण त्याला पाहतोय. अन्यथा मॅच सिच्युएशन नुसार तो कधी कधी 2रं 3रं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या पंचांची मागणी. यस, चला 3रे पंच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. या गोलंदाजामध्ये कला आहे बॉलला वळण देण्याची. नेहमीच दी ऑफ ब्रेक, लेग ब्रेक हे चेंडू त्याचे आपल्याला पाहायला मिळतात. सुशांत
यांना आपण पाहू शकाल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. पडला बॉल मिडल स्टिक वरती. खरं तर मिडल लाईनला हा चेंडू पिच केला होता आणि तिथनं थोडासा बाहेर हा बॉल निघताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि गोलंदाजच्या शैलीवरती सध्या तरी आक्षेप नोंदवला त्या फलंदाजांनी आणि आता त्याला अग्निपरीक्षा द्यावी लागेल. पहिला चेंडू डॉट आलाय. पुढील बॉल हलक्या त्यानं फ्लाईट देत असताना देखील पाहतो पडला पुन्हा बाहेर. लेंथ आता थोडीशी पुढे होती परंतु बदल आली तर नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण दोन नवीन फलंदाजांना पाहतोय. मनोज आणि साथीनं अथर्व 7व्या आणि 8व्या क्रमांकाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा तोच चेंडू आता थोडासा पुढे निघाला परंतु गोलंदाज हुशार आहे. सलग 3 डॉट. जबरदस्त गोलंदाजी ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि आज त्याची ओळख पुन्हा तो सिद्ध करतोय. इतर मॅच देखील त्यांच्या बाजूने आपण मॅचचा कल पाहतोय आणि त्या कारणास्तव फारसं दडपण सूरजवरती नाही. फुल लेंथ आता इनफिल्डच्या वरतून उडवलं. बॉलला डीप मध्ये बॉल चाललाय. चौकार. उशीर झालाय कारण की आम्ही नेहमी म्हणतो भातक खरपून गेल्यानंतर पाऊस पडला तर त्याची काही किंमत नाही. तशा पद्धतीचा हा चौकार परंतु जय आणि पराजय यामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल तो वाकलनकडनं. चौकार आलाय 4च्या मदतीने. धावफलक 17 वरती. 70चा टोटल 5 षटकामध्ये फारसं मोठं होतं असं देखील मी म्हणणार नाही. बऱ्याच ठिकाणी टोटल बांधताना आपण पाहतोय धावा येत आहेत परंतु सुरुवात खराब झाली. पॉवर प्ले मध्ये जिथे पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं होतं तिथे चुका घडल्या. सातत्यानं विकेट आले आणि त्यानंतर हा संघ पूर्णतः बॅकफुटला पाहायला मिळाला वाकलन संघ. 5 चेंडू संपलेत. अंतिम बॉल. चांगला चेंडू हलक्या हातानं पुन्हा एकदा. आता खरं तर शोल्डर डाऊट झालेत. माइंडसेट देखील नाही आहे कारण की त्यांना माहिती आहे ऑन पेपर देखील आता लक्ष पूर्ण होऊ शकत नाही आहे आणि आता कदाचित विकेट द्यायची नाही. सध्या तरी तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये वाकलनचं आपण पाहतोय. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4थं षटक आता कंप्लीट झालं आणि धावफलकावरती धावा 18 पाहायला मिळतात. शेवटचं षटक आणि गोलंदाज दीपचा वापर आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही एंडनं सामने आपण पाहतोय. याचं कारण की क्रीडांगण अतिशय सुरेख आहे. चहूबाजूला समांतर असं हे क्रीडांगण आपण पाहतोय. म्हाडा एंड आणि एका बाजूला कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू. नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघ आता सुसज्ज झालेत टक्कर देण्यासाठी. विजय इनॅक्शन मध्ये असतील. विजय मोकाशी यांना आपण पाहतोय एक उत्कृष्ट डीजे ऑपरेटर. ह्या विभागात नेहमीच त्यांच्या डीजेची चर्चा परंतु आज त्यांच्या खेळाची देखील चर्चा होईल. तर त्यांच्या अगेन्स्ट आपण श्री गणेश दिवा संघाला पाहू शकाल. आमचे धनेश असतील. सुमितला पाहतो आपण. आमचे सूरज असतील. अनिकेत असतील. एक जबरदस्त संघ त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका बाजूने आपण श्रीनाथ प्रशांत यांना देखील पाहतोय. सोबत आता जगदीश पाटील देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. म्हणजे 2 नामांकित संघ पुन्हा आमने सामने येतील. खेचायचं होतं बाहेर निघाला अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट लाईनच्या देखील हा चेंडू बाहेर आपण पाहतोय. अतिरिक्त धाव. जवळ मी तरी म्हणे पहिली अतिरिक्त धाव. पहिल्या सत्रात देखील लेंथ लाईन चांगली होती ती वाकड्यांची. तिथे देखील जास्त अतिरिक्त धावा नव्हत्या आणि ह्या उत्तरार्धामध्ये देखील फक्त पहिला वाईट बॉल आलाय. म्हणजे दिशेवरील नियंत्रण दोन्ही टीमने दाखवलंय परंतु दशा सध्या तरी वाकड्यांची खराब पाहायला मिळते. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. मॅचची औपचारिकता सध्या कंप्लीट होताना पाहतोय. त्या कारणास्तव थोडी शांतता. मॅच मध्ये जेव्हा संघर्ष आपण पाहतो कट लढाई अगदी समीकरण दोघांच्या बाजूने आपण पाहतो तेव्हा मॅच मध्ये गरमागरमी पाहायला मिळते. आता सध्या तसं नाहीये. इथे देखील विकेट आलाय. सातत्यानं गडी गमावत असताना टीम वाकलन. नवीन फलंदाज विपुल मैदानाच्या आतमध्ये. काहीसे चेंडू. खर तर आता हा स्पर्धेचा पहिला दिवस. निरंतर चालणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं दर वर्षामध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन होताना आपण पाहतोय. वीर बजरंग शिरडोन या संघाच्या वतीनं भरवलेली ही 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा आजचा पहिला दिवस आणि त्यापैकी हा पहिलाच सामना आपण पाहतोय. या पहिल्या मॅच वरती पूर्णतः वर्चस्व गावदेवी घेसरचं आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक सारे मान्यवर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिले ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा त्यानंतर खिलपट्टीचं यष्टांचं पूजन आपण केलं. त्यानंतर खरं तर या स्पर्धेला सुरुवात झाली आणि मॅच आता पूर्णतः आपण पाहतोय ते टीम घेसरच्या बाजूनं.
प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये स्वतःला सिद्ध केलं. खरं तर गावदेवी घेसरनं फलंदाजी दमदार झाली, त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील वर्चस्व दाखवलं आणि फिल्डिंग, ग्राउंड फिल्डिंग देखील त्यांची चांगली झाली आहे. ऑन साईडला खेळत असताना आता धाव नाहीये. पूर्णतः चेंडू खेळून काढलेत आणि मॅच संपली आहे. सामना जिंकला तो गावदेवी घेसरनं. खूप खूप अभिनंदन. हार्डलक टीम जीजी स्पोर्ट वाकळण. बरोबर, आम्ही नेहमी म्हणतो एका पराभवानं कोणी फकीर आणि एका विजयानं कोणी सिकंदर होत नाही. स्पर्धा सातत्यानं चालत राहतात. आज यश तर उद्या अपयश, या गोष्टी क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे. तर पुढील स्पर्धेसाठी, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा वाकळणला देखील आपण देऊया आणि अभिनंदन करूया टीम घेसर. आणि ह्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सलामीला येत असताना ज्यांना टार्गेट सेट केलं, वैयक्तिक 14 चेंडू 31 बहुमूल्य योगदान ज्यांना आपल्या बॅटच्या साह्यानं दिलं, तो या संघाचा अष्टपैलू खेळाडू सूरज मात्रे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. याच आहे सूरज.